तर मित्रांनो, आपली MPSCची एक्झाम ही परत एकदा पोस्टपोन झालेली आहे आणि आता ती गेलेली आहे 2 फेब्रुवारीला, म्हणजेच 1 महिना समोर ढकललेली आहे. तर आता ऑफिशियली नोटिफिकेशन आलेलं आहे, जे की आपण संभ्रमात होतो 8 दिवसापासून होईल की नाही होईल, अभ्यास करू का नको करू. तर आता शेवटी त्यांचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मग आता आपण 1-2 दिवस ब्रेक घ्या, कारण की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आपण चालूच असतो अभ्यासाला, की आता पेपर आहे म्हणून त्याच्यामध्ये काही ब्रेक नाही, काही नाही, स्वतःसाठी वेळ देत नाही कधीच. तर 2 दिवस स्वतःसाठी वेळ द्या, कारण की परत मग अभ्यास तर आपल्याला तो कधी सुटणार नाही आहे. अभ्यास तर आपण कंटिन्यू ठेवणारच आहोत, त्याच्यामध्ये काही हे नाही. पण वेळ भेटला आहे तर ठीक आहे, खचून जाऊ नका, त्याच्यात काही नवीन नाही आहे. आपली MPSC आपले मनं तोडण्यामध्ये 1 नंबर आहे. म्हणजे जेवढ्या वेळेस लोकांचे मनं तुटत नसतील, म्हणजे ब्रेकअप होत नसतील, तेवढी तर आपली MPSC दनादन एकावर एकदा म्हणजे एक एक्झाम किती वेळेस पोस्टपोन करू शकते याची काही गॅरंटी नाही. म्हणजे ती परंपरा आहे त्यांची, त्याच्यामुळं. आणि ती आता आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे ती काय झालेलं सवय लागली आता. ती पेपर जवळ आला की म्हणजे एक्झाम पोस्टपोन होणार, पेपर जवळ आला की एक्झाम पोस्टपोन होणार. तर आता त्याच्यात नवीन काही वाटत नाही. चला ठीक आहे, इथे मी व्हिडिओ एंड करते आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि थँक्यू. बाय.